जाईल. पहिला चेंडू टॉस केला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. पहिल्या चेंडूवरती विकेट. रोहितचा पहिला चेंडू होतो. पहिला फलंदाज बाद झालाय तो प्रमोद आणि सुंदर झेल त्या ठिकाणी टिपलं गेलंय. क्षेत्ररक्षक होता त्या ठिकाणी आपण पाहतोय. यश दर्शन चांगला झेल दर्शनच्या माध्यमातून पाहिला गेला. पहिल्या चेंडूवरती पहिला विकेट. दादा दरम्यान अक्षरदा फुलवरे या ठिकाणी उपस्थित आहेत. अक्षरदा फुलवरे यांचं या ठिकाणी मान सन्मान केलं जाईल. या अक्षयदादा आपलं या स्पर्धेमध्ये वेलकम मनपूर्वक हार्दिक स्वागत. आनंददादा दलवी यांना विनंती करतोय अक्षयजी फुलवरे यांचं आपण या ठिकाणी मान सन्मान करायचे. शंकरजी मालीबाबा या ठिकाणी उपस्थित आहेत. या ठिकाणी उपस्थित आज ते खुश आहेत. आज मालीबाबा खुश आहेत का राजेंद्र भोईर आलेत. आज मालीबाबा खुश आहेत. दुसरा चेंडू पाहिला गेला. शूट होतो चेंडू पडल्यानंतर थोडीशी उचली घेऊन एसटीच्या हातामध्ये लक्ष्मण नवीन फलंदाज आपण पाहतो मैदानात रवाना झालाय. अनेक वर्ष अधिराज्य गाजवणारा खेळाडू अनेक स्पर्धा गाजवणारा हा खेळाडू आपण पाहतोय. लखन लक्ष्मण हे चांगले खेळाडू आपण पाहिले गेलेत. राम चांगला चेंडू आपण पाहतोय. जोरदार अपील या ठिकाणी केली जाते. निर्धाव चेंडूची सांगता या दरम्यान आपण पाहिली गेली. लगातार पाहिले गेले तर आपण 3 चेंडू आतापर्यंत निर्धाव फेकले. पॉवर प्लेचं पहिले षटक घेऊन आलाय रोहित. मागील स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाज ठरला होता. टॅप केला चेंडूला. एसटीच्या पाठीमागे जीवन चांगलं गोलंदाजी त्याचबरोबर चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी जीवनकडे आपण पाहतोय. चौथा चेंडू निर्धाव फेकला गेलाय. अफलातून गोलंदाजी आरवी शूटर संघाकडून पाहतो. पोशीर संघ या ठिकाणी पाहतोय. जीवनने सांगितलं सर्व नवीन खेळाडू नवोदित खेळाडू घेऊन तो मैदानावर रवाना झाला. एक चांगली कामगिरी आतापर्यंत त्याच्या माध्यमातून आपण या ठिकाणी पाहतोय. इथे चांगला चेंडू आणखीन एक निर्धाव चेंडू. 5 चेंडू लगातार निर्धाव फेकले गेलेत. शेवटचा अंतिम चेंडू या स्पर्धेचा निर्धाव षटक आपण पाहतोय. रोहितच्या माध्यमातून होईल का. युवा गोलंदाज आहे. गोलंदाजी नियंत्रित ठेवले. लाईन अँड लेनचा सुरेख वापर त्यांनी केलाय. आणि शेवटचा चेंडू डॉट टाकत असताना या स्पर्धेचं पहिलं निर्धाव षटक या ठिकाणी टाकतो. आणि मित्रांनो रोहितसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊन द्या. स्पर्धेची शोभा वाढवली त्यांनी. पहिलं षटक या ठिकाणी निर्धाव फेकले गेले. 6 चेंडू निर्धाव फेकलेत. पहिला विकेट त्यांनी मिळवला. त्यानंतर 5 चेंडू लगातार डॉट फेकलेत. लक्ष्मण ते 5 चेंडू डॉट खेळताना दिसला. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झालंय. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक अजूनही ओपन झाला नाहीये. हे ओपन होणार का दुसऱ्या षटकामध्ये तो परत संधी देऊया डीजे दीपकला. गोलंदाज जीवन चेंडू घेऊन आला आणि त्यानंतर खराब चेंडू स्क्वेअर मारा. लाईन लेंथ पहिल्या चेंडू होती भरकट त्यांना दिसली.
सिंगल आली, ओपन झाली 1 धावेने. आपण पाहतोय व्हाईटची धाव, अवंत धाव या ठिकाणी धावफलकावरती घेतली जाते. उर्फी चेंडू, बराच काल चेंडू हवेमध्ये आपण पाहतोय. चांगला विकेट पाहिला. वाईट चेंडू नंतर आपण पाहतोय दमदार गोलंदाजी काल साहिल खाडे, जे आपण पाहतोय खाड्याच्या बडा संघाचा, त्यांनी निर्धाव षटक फेकलं. कालचं एक निर्धाव षटक पाहिलं गेलं आपण, स्पर्धेचं पहिलं होतं आणि आजच्या रात्रीचं पहिलं निर्धाव षटक रोहित जोशीने टाकलं. आणि जीवन आला गोलंदाजी मार्कवरती. पहिला चेंडू खराब टाकला. एखादा काम करत असताना अनिल जोशी साहेब, एखाद्या लहान मुलांना चॉकलेट दिल्याशिवाय हे गोड काम होत नसतो. आणि पहिला चेंडू चॉकलेटच्या स्वरूपात होता, व्हाईट चेंडू होता, त्यानंतर विकेट प्राप्त केलं. विकेट आपण या ठिकाणी पाहतोय. मानिवली ग्रामपंचायत प्रीमियर लीग झाली आणि खरंच रेश्माताई यांची भेट त्या ठिकाणी झाली. आणि एक चांगली स्पर्धा ती मानिवली ग्रामपंचायत प्रीमियर लीगची आम्ही पाहिली. विभागामध्ये चांगल्या स्पर्धा आपण पाहतोय. थोड्याच दिवसात आपण पाहतोय आपल्याच विभागामध्ये एक स्पर्धा इथे क्षेत्ररक्षक आहे. कोणत्या प्रकारची चुकी नाहीये. प्रतीक होता त्या ठिकाणी. ओरपी चेंडूचा समाचार घेता आला नाहीये आणि त्यानंतर विकेट, लगातार विकेट आपण या ठिकाणी पाहतो. बॅक टू बॅक विकेट. तू चल मैं भी तेरे साथ वापस आया. ठोक डीजे. सुंदर संगीत तुझ्या माध्यमातून आपण पाहतोय. नवीन फलंदाज मयूर, कॅप्टन आता मैदानावरती कॅप्टन फंड आपण पाहतोय. समोर आलाय कॅप्टन. 3 फलंदाज माघारी झालेत. विकेट हॅटिंगच्या कदारीवर होता जीवन. तिथून आपण पाहतोय डॉट चेंडू आलाय आपला. गोलंदाजी पहिला वाईट चेंडू फेकला जरूर, त्यानंतर विकेट, विकेट आणि डॉट चेंडू. 3 निर्धाव चेंडू फेकलेत. जीवन पुन्हा एकदा तयार. राऊंड विकेट आपण पाहिली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून. सिंगल आपण पाहतो. रोहित त्या ठिकाणी डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आपण पाहायला गेला. जर डायरेक्ट हिट आला असता तर जरूर निर्णय चेंज झाला असता. इथे फलंदाज पॉपिंग क्रीजमध्ये पोहोचला लक्ष्मण. 2 धावा या दरम्यान पूर्ण आपण पाहतोय. मयूर आपण पाहतोय. चांगली बॅटिंग करावी लागेल, धावसंख्या बनवावी लागेल. इथे उडवलाय चेंडूला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी झेल ड्रॉप. चुकी, पुन्हा एकदा चुकी. इथे झेल ड्रॉप केलं, मयूरला जीवदान दिलं. त्यानंतर ओव्हर थ्रो अर्थात एक्स्ट्रा धाव या ठिकाणी घेतली जाईल. क्षेत्ररक्षक होता त्या ठिकाणी आपण पाहतोय साहिल. टोपला झेल, टोपला झेल बोलतात, डोक्यावरती झेल पकडणं. हा, आता डोक्यावरती जर हात केला तर चेहरा दिसणारच नाही ना, डोल्यावाला चेंडू दिसणारच नाहीये. झेल ड्रॉप झाला. जीवनचा पुढचा चेंडू, डॉट चेंडू आला. निर्धाव षटक आपण पहिलं होतं. त्यानंतर या षटकात आपण पाहिलं गेलं धावसंख्या आपण घेतली गेली ती 5. म्हणजे 2 षटकाची समाप्ती. दोन्ही पॉवर प्लेचे षटक आपण पाहतो या ठिकाणी समाप्त झालेत. 3 फलंदाज मार्गस्थ झालेत आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती 5. चांगली गोलंदाजी आता दालवी शूटर पोशील संघाकडून आपण पाहिली गेली. तिसरं षटक आता या एंडनी होईल. त्यानंतर डिंग ब्रेक्स असेल. 3 षटकानंतरच पाणी फक्त मैदानात असेल, ती पण गरज असेल तर. आणि त्यानंतरची आपण पाहतोय इनिंग ब्रेकमध्ये 2 संघ आपण पाहणार आहोत. नेरल खांडा विपक्ष, या दरम्यान पाहतोय महेशजी धुले अर्थात बदलापूर विभागाचा एक बुलंद आवाज. बदलापूर समालोचन कक्ष, एक बेस्ट अँकर निवेदक ज्याला म्हटलं जात आहे. नुसतं क्रिकेट नाहीये तर अनेक अनेक मोठे मोठे कार्यक्रम त्यांच्या माध्यमातून होते. अनेक महोत्सव त्यांच्या आवाजाने दणानून सोडले. सुरेख
नियोजन परफेक्ट कार्यक्रम जे करतात ते मॅडी सर या ठिकाणी उपस्थित झालेत. आज समोर कक्ष दणाणून जाईल मी अगोदर सांगितलं, कारण मॅडी सर या ठिकाणी असेल. ज्या हनुमान नेरलखांडा विपक्ष काव्याविरण आंबिवली दोन्ही संघ कॅप्टनला विनंती करतो, इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉससाठी या ठिकाणी उपस्थित व्हायचे. आज मी अगोदरच सांगितलं मॅडी सर, कारण आज वातावरण दणाणून जाईल, कारण मॅडी सर या ठिकाणी उपस्थित असतील. त्याप्रमाणे रोहित वैयक्तिक दुसरं सांगित तिसरं षटक घेऊन आलाय. पहिलं षटक निर्धाव टाकलं, दुसऱ्या षटकात 5 धावा आल्या आणि इथे पाहतो 2 चेंडूवरती 1 धाव आतापर्यंत खर्च झाले. धावसंख्या 6 आकड्यावरती. कर्जत खालापूर विधानसभा 189 चे विद्यमान कार्यसम्राट आमदार माननीय श्री महेंद्र शेठ थोरवे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्ताने असलेली स्पर्धा. क्लीन बोल्ड, मयूरला माघारी परतावा लागेल. अफलातून गोलंदाजी काय पाहिजे, गोलंदाजाकडून रोहितकडून काय अपेक्षा आहे. गत स्पर्धेचा चॅम्पियन गोलंदाज म्हणून रोहितकडे पाहिलं जात आहे आणि तो गोलंदाज या मैदानावरती अधिराज्य गाजवतोय. आणखीन एक झटका दिला गेला आहे. सानिया 11 बारणे टीमला होऊन दे डीजे. पाहिले गेले माननीय आमदार साहेबांच्या माध्यमातून आज आमदार केसरी ही बैलगाडा शर्यत आपण पाहिलं. एक दमदार थार विजेते नंदी आपण पाहिले, अनेक आपण पाहतोय स्पर्धा त्यांच्या नावाने या आमदार चषक आत्ताच कर्जत सिद्धिविनायक क्रिकेट संघ मुद्रे आयोजित त्या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं गेलं. एक सुंदर नियोजन रिव्ह्यू आहे आपण पाहतो. वाईटसाठी बॅट्समन रिव्ह्यू असेल, बॅटिंग रिव्ह्यू या ठिकाणी पाहतोय भगवान दलवी. बॅटिंग रिव्ह्यू या ठिकाणी घेतला गेला आहे. चेक केला जातोय. ऑफिशियल आपण पाहतोय ज्यांनी फेअर दिलाय, पण इथे बारणे टीम कडून आपण पाहतोय तर ऑफिशियलचा निर्णय हा ठाम असेल. फेअर डिलिव्हरी आहे. सिंगल लाईन आहे, पण आपण पाहिलं चेंडू 12th मॅन या ठिकाणी आहेत, त्यांनीही पाहिलं. एक मात्र यू होता तो इथे गमावला. इथे जेल ड्रॉप. आता परत दुसरं झेल ड्रॉप आपण पाहतो. 2 झेल नाही, जरूर आपण पाहतो पोशीर गावामध्ये एखादा शॉप असेल त्या फेविकॉलचं दुकान त्यांना होऊ शकतो, त्यांचा मार्केट होऊ शकतो परफेक्ट. ओरपी चेंडू लॉंग ऑफ फ्रीजर मध्ये आपण पाहतोय कोहलीच्या वेगाने दंदन दंदन करत चेंडू निघाला, जमिनीला गुदगुल्या करत चेंडू फरार. लॉंग ऑफ फ्रीजर मध्ये आलेला हा बेहतरीन चौकार. पाणी तर जरूर घेऊन जा, अन्यथा मॅचला पुन्हा एकदा सुरुवात होईल. 2 ओव्हर आपण पाहतो वाकस कडून होतील. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 3 षटकामध्ये 4च्या सरासरीने 12 धावा धावफलकावरती आहेत आणि 4 विकेट आणि 2 विकेट जीवनने जे महत्त्वपूर्ण विकेट घेतले आणि 2 विकेट आपण पाहिले गेले या ठिकाणी मिळवल्या त्या रोहितने. रोहितने 2 षटकं फेकली. रोहितचा जर विचार केला तर 2 षटकामध्ये रोहितने धावा खर्च केल्या त्या 7 आणि 5 धावा खर्च केल्या होत्या. तर जीवनने 7 धावेवरती 2 विकेट या ठिकाणी प्राप्त केलेत. आता वाकस कडून पाहतो आपण गोलंदाजी या ठिकाणी केली जाईल. 2 षटक आपण पाहतो त्या एंडने असतील. क्षेत्ररक्षण आपण पाहतो या ठिकाणी जर पाहिलं गेलं शॉर्ट फाईनला शॉर्ट थर्डमॅन ज्याला स्लीप आपण म्हणतोय, सेकंड स्लीप अर्थात गल्लीमधीची क्षेत्ररक्षक आहे.
त्यानंतर कव्हर पॉईंट रिझनमध्ये एक शतरक्षी व्यूहरचना, कव्हर रिझनमध्ये एक शतरक्षक आपण पाहतोय. त्यानंतर पाहिलं गेलं आपण डीप मिड विकेट थोडा वाईडिश आहे, तिथे शतरक्षक आहे. काऊ कॉर्नर थोडा वाईडिश आहे. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ अशा प्रकारचं शतरक्षी व्यूहरचना, यष्टीरक्षक आणि त्याचबरोबर गोलंदाज आपण या ठिकाणी पाहतोय. गोलंदाज तयार, राऊंड विकेट उर्फी चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. एक सिंगल लॉंग ऑन रोज मध्ये आपण पाहतोय, एक सिंगल या ठिकाणी आली आहे. चांगला फटका आपण या ठिकाणी पाहतो आणि या इनिंगचा पहिला षटकार या ठिकाणी आपण पाहतोय. एक लॉंग ऑन झोन मध्ये आला बेहतरीन फटका, गरज आहे धावांची आणि षटकार या ठिकाणी आला. तो पण संधी देऊया डी एकोणीस धावा स्कोर कार्ड वरती आहेत. चौथं षटक प्रगतीपथावरती साहिल आपण पाहतोय. ज्या साहिलने एक झेल ड्रॉप केला होता त्या साहिल वरती आपण पाहतोय दे धक्का, लगातार दुसरा छक्का आपण या ठिकाणी पाहतोय. थोडी दे थोडस चेंडूकडे पहा, आपण पाहतोय. जे बॉल गेलेत आपले काही मेंबर्स असतील जरूर त्यांना तिकडे पाठवा. लाजवाब डान्स पाहिला आम्ही त्यांचा. मामी तू चौकशी करतेस काय, त्या गाण्यावरती एक बेहतरीन डान्स केला त्यांनी. दोन लगातार षटकार काली पाहिलं होतं, जिथे खाण्याच्या पाण्याच्या धावा येत नव्हत्या. साहिल मैदानावरती गेला, त्यांनी त्या धावा बनवल्या होत्या. विकेट पडल्यानंतर साहिल जेव्हा मैदानात गेला त्यांनी त्या धावा बनवल्या. एक आव्हान ठेवलं होतं. इथे पाहतो सुरेख 25 धावा आपण पाहतोय. युवराज चांगली कामगिरी करतोय. 5 चेंडू आतापर्यंत 18 धावा त्याच्या बॅटमधून आला. 6वा चेंडू खेळत असताना इथे पाहतोय खराब क्षेत्ररक्षण, लॉंग ऑफ झोन मध्ये खराब क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहतोय. 4 धावा या ठिकाणी अर्जित होतील. चौकार या ठिकाणी आलाय आणि चौकारच्या सहाय्याने स्कोर कार्ड 29 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. चांगला चेंडू बॅट शिकाडा आपण पाहतो. विकेट साहिल प्राप्त करत असताना साहिलच्या गोलंदाजीवरती आपण पाहिलं गेलं 2 षटकार 1 चौकार जरूर आला. आतापर्यंत साहिलने धावा खर्च केला 17 आणि 5व्या चेंडूवरती विकेट प्राप्त केलाय. कृपया करून मैदानात कोणी 2 व्हीलर 4 व्हीलर घेऊन येणार नाहीये. आयोजकांच्या परमिशन शिवाय कोणी मैदानात गाडी घेऊन येणार नाही आणि कमिटीने क्लिअरली सांगितलंय कोणी आपले ग्रामस्थ असतील किंवा एखादे खेळाडू असतील, आपण कुणीही आयोजकांच्या परमिशन शिवाय मैदानात गाड्या घेऊन यायच्या नाहीत. जय हनुमान क्रिकेट संघ नेरल खांडा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. त्यांनी आयोजकांशी संपर्क साधून घ्या. काव्य आयलन आंबिवली संघ करणं तर आपण पण या ठिकाणी उपस्थित व्हायचे. डावखुरी आता फलंदाज मैदानात आपण पाहतो. साहिलचा या षटकातील अंतिम चेंडू असेल. पूर्वी टॉस केलाय चेंडूला, जीवन चेंडू खाली आला. कोणत्या प्रकारची चुकी नाहीये. जसा मैदानात गेला कॉल होता, हुकला तो वापस ये, त्यांनी झेल दिला आणि तोही वापस आला. झटका सानिया 11 बारने टीमला ठोकडीचे.
थँक्यू. नवीन फलंदाज पाहतो आपण हेमंत. 4 षटकाची समाप्ती 29 स्कोर कार्डवरती आणि खऱ्या अर्थानं 3 षटकात 12 होत्या, या षटकात 17 आल्या. जे ज्या 3 षटकामध्ये धावा आल्या नव्हत्या त्या एकाच षटकात आपण पाहतोय खर्च करताना दिसला गोलंदाज साहिल. आज साहिलकडून चुकी जरूर झाली का झेली ड्रॉप झालाय. आलेत कव्य आंबिवली टीम 29 धावा झाल्यात. आले सुनील पण आलेत. इनिंग ब्रेकमध्ये टॉस या ठिकाणी केला जाईल. ओरपी चेंडू डिपेक्सच्या कव्हर रिझनमध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पोहोचला. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पाहिलं गेलं आपण. थोडंसं फंबल पाहिलं गेलं आज क्षेत्ररक्षणामध्ये. थोडंसं आरवी कडून चुक्या या ठिकाणी होताना पाहिलं गेलं. चुका जरूर झाल्या त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. ज्या गलती केल्यात आरवी शूटरने त्यामुळे आपण पाहतोय यश ज्याने पहिला चेंडूवरती जो झेल उडाला होता तो झेल पकडला होता. तो यश शेवटचं षटक घेऊन आला. 2 धावा स्कोर कार्डवरती. धावसंख्या 31 या आकड्यावरती. गोलंदाज यश. फुल लेनचा चेंडू आणि त्या ठिकाणी आपण पाहतोय षटकार आला आणि चेक पण केलं जाईल. ऑफिशियल कॉल आहे. चेक या ठिकाणी केला जातोय. षटकार तर जरूर आलाय आणि हा चेंडू या ठिकाणी चेक केला जातोय. नो बॉल आहे. आपण पाहतो किंचितचा फरक पाहिला गेला तर इथे स्टेप थोडं पाहिलं होतं. त्याचं स्टँडअप पाहिलं गेलं त्यानंतर हा डिसिजन आपण पाहतोय. जर अजूनही थोडासा बॅन झाला असता ना तर जरूर हा डिलीव्ह झाला असता. आपण पाहतोय ज्या पद्धतीने चेक केलं आणि आमचे लाईव्ह कव्हरेज आहे ना एकदम क्लिअर इन क्वालिटी बेस्ट आहे. केटीचा इव्हेंट फ्रीटचा चेंडू असेल यानंतर आपण पाहतोय. किंचितचा फरक 12th मॅने विचार करत असेल थोडासा डाऊन झाला असता अजून चालला असता. पण क्रिकेट आपण पाहतोय त्याची साईज मोजली जाते हाईट मोजली जाते. गोलंदाज तयार या ठिकाणी आपण पाहतोय. फ्रीटचा चेंडू त्यावरती काही करता आला नाही आणि इथे का कशासाठी कोणासाठी आहे डायरेक्ट हिट. जरूर आपण पाहतोय फ्रीटचा चेंडू होता आणि इथे पाहिलं गेलं तर बॅट्समन तिथेच होता. त्याला कोणत्या प्रकारचा आपण पाहतोय चार नव्हता आणि इथे माघारी परतावं लागेल. हेमंतला माघारी परतावं लागेल कारण क्रॉस नव्हता आणि तिथं डायरेक्ट हिट आपण पाहिलं गेलं. लक्ष्मण पॉपिंग क्रीजमध्ये होता आणि तिथे आपण पाहिलं गेलं पण त्यांचा इशाराला हेमंतला बादून माघारी परतावं लागेल. झटका दिलाय सनी 11 बारणे टीमला. थँक्यू. यश पुन्हा एकदा तयार. लक्ष्मणसाठी चेंडू होता. वाईट चेंडू आपण पाहतो या ठिकाणी. ह्यू आपण पाहतोय फिल्डिंग टीम कडून आहे. ओके
फेअर डिलिव्हरी आहे. इथे पाहतो हलक्या हाताने ग्लास करायचा प्रयत्न या ठिकाणी केला गेलाय. फाईन रिझल्टमध्ये चेंडू या ठिकाणी ट्रॅव्हल होतो आणि इथे आपण पाहतो लेग बायच्या 4 धावा या स्कोर कार्डवरती. मोफतच्या धावा आपण या ठिकाणी पाहतोय. 4 धावेने स्कोर कार्ड या ठिकाणी अग्रेसर होतो. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 41 या आकड्यावरती. तर जरूर भगवान या भगवान दलवी ऑब्जेक्शन आलंय. कारण ऑफिशियल आपण पाहतो भगवान दलवी या स्पर्धेमध्ये पूर्ण थ्रो गोलंदाज जिम्मेदारी आयोजक कमिटीकडून भगवान दलवी यांच्याकडे दिलेली आहे. गणेश शेठ शेलार या ठिकाणी उपस्थित झाले. दादा विनंती करतोय आपण व्यासपीठावरती यायचं. आपलं मनापासून हार्दिक स्वागत. फेअर डिलिव्हरी चेक केलं जातं. आमचे ऑफिशियल त्या ठिकाणी आहेत. हां जरूर कारण थ्रो गोलंदाजाला बाद आणि हे ऑलरेडी सांगितलंय जर ऑफिशियलला मैदानात जर थोडंसं कन्फ्यूज असेल तर ते तिसऱ्या पंतांची मागणी घेतील. अन्यथा ऑफिशियल मैदानावरती पण तो थ्रो गोलंदाज देऊ शकतात असं आयोजकांनी क्लिअरली सांगितलंय. आणि तो थ्रो गोलंदाज कोणी असू दे त्यावरती एकदा ऑफिशियलने दिलेला निर्णय हा ठाम असेल या आयोजक कमिटीने सांगितलंय. कट केल्या चेंडूला कव्हर पॉईंट मध्ये शतरक्ष त्या ठिकाणी पोहोचेल. एक सिंगल या ठिकाणी घेतले. दुसरी धावक्यांचा प्रयत्न आणि इथे फलंदाज धावबाद होतोय. विकेटचं पत्र पाहिलं गेलं. 5 षटकं आपण पाहतो या ठिकाणी समाप्त झालेत आणि 5 षटकामध्ये धावसंख्या 44 या आकड्यावरती 45 धावांचं लक्ष असेल विजयासाठी. या ठिकाणी आरवी शूटर या संघाला पहिल्या 12 चेंडूमध्ये फक्त आपण पाहिलं 18 चेंडूमध्ये 12 धावा होत्या. उर्वरित 12 चेंडूमध्ये आपण पाहिलं गेलं तर 32 धावा आल्यात. गणेशजी शेलार दादा या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचंही मनापासून हार्दिक स्वागत. तो टॉस या ठिकाणी करूया. चला दोन्ही संघाचे कॅप्टन आपण यायचे कॉम्बॉक्स मध्ये करूया बदल जिथे जोडले जातील आमचे मॅडी सर. त्या दरम्यान आपण टॉस या ठिकाणी होतोय. नाणेफेकचा कौल या ठिकाणी होईल. काव्या 11 आंबिवली विपक्ष ज्या हनुमान नेरलखांडा या दोन संघादरम्यान नाणेफेकचा कौल या ठिकाणी होईल. दोन्ही संघाचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करतोय कर्जत पंचायत समिती विद्यमान सदस्य त्यांच्या घरात पद गेलंय ते म्हणजे अनिलजी जोशी दादा या आपल्या शुभ हस्ते टॉस या ठिकाणी होईल. मी अनिलजी जोशी दादा विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते टॉस या ठिकाणी केला जाईल. तो कॉल एक काव्य 11 आंबिवली टीम कडून आणि हेड हा टॉस या ठिकाणी पाहतोय. जरूर दोन्ही डिसिजन आपण दावा आणि त्याचं तुम्ही 2 मिनिटं थांबा. जरूर दोन्ही टॉस जिंकलं. काय घेतलं बॅटिंग आहे काव्य 11 आंबिवली. आपण दोन्ही कॅप्टनशी नंतर चर्चा करू. दोन्ही आपण आयोजक कमिटीची भेटा आणि सर वेलकम. खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं मी त्यांना मुद्दाम त्यांचा इंटरव्ह्यू घेतला नाही. स्पर्धा म्हटली गेली आणि त्याचा कबड्डीच्या स्पर्धा चांगल्या प्रकारे होतात आणि कबड्डीनंतर तुम्ही डायरेक्ट क्रिकेटमध्ये आपण पाहिलं गेलं. स्वतः एक क्रिकेटर आहात. मी गुंग्याच्या मैदानावरती पाहिलं गेलं चांगली स्पर्धा. काय म्हणाल सगळ्याचं वातावरण सध्या आमदार साहेबांच्या नावाची ही ट्रॉफी जरूर आहे पण स्पर्धा म्हटली गेली आणि क्रिकेटविषयी काय सांगाल या स्पर्धेविषयी तुम्हाला कसं वाटतंय. खूप सुंदर असं आयोजन दिसतंय इथे. आत्ताच मला दादांनी सांगितलं की पूर्ण गावाने मिळून खर्च करून हा मैदान तयार केलेला आहे आणि खूप सुंदर असं मैदान त्यांनी तयार केलेलं आहे. आणि आमदार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त रोशनदादा दळवी यांच्या माध्यमातून आणि पूर्ण ग्रामस्थ मंडळ तसंच जय हनुमान क्रिकेट संघ वाकस यांच्या माध्यमातून खूप सुंदर अशी रजनी स्पर्धा इथे साकारलेली दिसत आहे. आणि
तसंच या स्पर्धेत सर्व खेळाडूंना मी शुभेच्छा देतो. धन्यवाद. जरूर. आणि सर, गतवर्षी आर्वी शूटर हा संघ आपण पाहतो या स्पर्धेचा विजेता ठरला होता. चांगलं कामगिरी त्यांच्या माध्यमातून आज खऱ्या अर्थाने संघ या ठिकाणी खेळतो. काय म्हणाल आपल्या संघाबद्दल? सर्व नवीन खेळाडू आहेत. 2 खेळाडू सोडले तर सर्व नवीन खेळाडू घेऊन हा संघ उतरलेला आहे आणि पाहूयात ते काय करू शकतात. आणि ही तर सुरुवात आहे. त्यांना अजून खूप पुढे करिअर आहे. ते खेळू शकतात आणि या संघामधून एखादा प्लेयर ISPL मध्ये गेला तर मला खूप आनंद होईल. त्यासाठी मी नक्कीच प्रयत्न करेल. धन्यवाद. धन्यवाद दादा. दादांचं मनापासून गोडगोड कौतुक करतोय. तर माननीय गणेशजी शेलार साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत आपण या ठिकाणी करूया. योगेशजी दादा दलवी, योगेश दादा या, आपलंही मनापासून हार्दिक स्वागत. आपल्या शुभ असते योगेश दादा, आपल्या शुभ असते गणेशजी शेलार साहेब यांचं आपण स्वागत या ठिकाणी करूया. युवकांसाठी नेहमीच पुढे असणारे आमचे आणि जे हनुमान क्रिकेट संघाचे पाठीराखे म्हणून आपण पाहतोय, दादांकडे नेहमीच पाहिलं जातं. आणि दादा, आपण या ठिकाणी आला, स्पर्धेची शोभा वाढवली, आपलं मनापासून हार्दिक स्वागत. काव्य विलन आंबिवली टीमने टॉस जिंकलाय. प्रथमतः बॅटिंग घेतले. जे हनुमान क्रिकेट संघ खांडा, मिरल खांडा यांना क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केले. आणि आज मजा येईल. दोन्ही आपण पाहतो संघ सुरेख आहेत. ज्या हनुमान नावाने खेळणारे दोन्ही संघ. पाहुण्यांना विनंती करतो आपण बसून घ्यायचं. आपलं मनापासून धन्यवाद योगेश दादा, आपलंही मनपूर्वक धन्यवाद. तर मी थांबतोय. आपण जाऊया पुन्हा एकदा कॉम्बॉक्समध्ये. जी स्पर्धा दमदार ट्रॉफी आमदार चषक 2026मध्ये आज आपल्यासोबत जॉईंट होतात बदलापूर विभागातील आणि ठाणे जिल्ह्यातील एक बुलंद आवाज असोसिएशन समालोचन जे कक्ष आहे बदलापूर विभागापासून त्यांनी पूर्णपणे सांभाळलं आहे. अनेक नवीन तरुण युवकांना, युवक समाजलोकांना ज्यांनी संधी दिली आणि अनेकांना पुढे मोठ्या मोठ्या स्पर्धा मिळवून दिल्या. या सर्वांची लाडकी आहे. अर्थात व्हॉइस ऑफ बदलापूर मिस्टर मॅडी महेशजी धुले सर जॉईंट होतील कॉम्बॉक्समध्ये. धन्यवाद संदीपजी गायकवाड सर. प्रारंभी विनंती करू गणपती विद्या दया सागरा, अज्ञानत्व हरुणी बुद्धिमते दे आराध्य मोरेश्वरा, चिंता क्लेश दारिद्र्य दुःख हरुणी देशांतरा पाठवे, हेरंबा गजनायका गजमुखा भक्ता तो बहु तोषवी. गणपती बाप्पाला वंदन करून महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपती यांना मानाचा त्रिवार मुजरा. आणि आज या ठिकाणी जय हनुमान क्रिकेट संघ वाखस आयोजित ही स्पर्धा आपण पाहतोय आमदार चषक 2026 हे पर्व आपल्याला पाहायला मिळतंय. सध्या आपण पाहतोय एका बाजूला सानिया 11 बारणे आणि आर्वी शूटर्स पोशीर या 2 संघांमध्ये जो पहिला सामना या ठिकाणी आजच्या दुसऱ्या रजनीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त स्पर्धा आपण पाहतोय. काल आमदार साहेब यांच्याच वाढदिवसाच्या निमित्ताने चालू झालेली स्पर्धा आहे. प्रकाश झोतातील भव्य आणि दिव्य डे नाईट स्वरूपातील अत्यंत सुंदर स्पर्धा या विभागामध्ये आपण पाहतोय आणि तिचा आनंद घेत असताना सध्या पहिल्या मॅचमध्ये आपण पाहतोय धावा 44 बनलेले आहेत. 45 लक्ष्य. अतिटटीचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. आणि आता बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतो गोलंदाज सुजाल सानिया 11 बारणे टीमच्या वतीनं. राईट आर्म राऊंड विकेट ऑन साईडला बडी विकेटला गॅप शोधलाय. जणू का मॅप लावलाय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. रन्स मिळतील 4. एकच राजा आदरणीय महेंद्र शेठ थोरवे यांच्या मार्गदर्शनाने चालू असलेली स्पर्धा. बॅटची कडा मागे चालला. बॉल लॉंग स्टॉप एंडला. आणखीन एक दर्जेदार चौकार. पोशिरी टीम या ठिकाणी थांबायला तयार नाहीये. बॉल चाललाय सीमा पार. बळतील धावा आणखीन 4. नाही संघ धावांसाठी अक्षरशः झगडत होता, अक्षरशः संघर्ष करत होता.
त्या बार्ने संघाच्या बरोबर सुरुवातीलाच आपण पाहतोय एक फ्लाइंग स्टार्ट मिळालाय तो पोशीर संघाला. हो पुन्हा एकदा शफल झालेत. मागे आपण पाहतोय स्टनच्या शॉर्ट थर्डमॅनचा खेळाडू चेंडूला गॅदर करतात, तो परत धाव मिळणार नाही आहे. ऑफिशियल पंच आपण पाहतो राजेंद्र भोईर, याच विभागातील नामांकित 2 ऑफिशियल सध्या तुम्हाला पाहायला मिळतात. आणि तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत संदीप गायकवाड सर, स्क्वेअर लीगचे हरीश कराळेत, स्वागत आहे आपलं देखील. षटक क्रमांक पहिलं मॅन्डेटरी पाब प्ले, अतिशय सुंदर क्रीडानगरी आहे, पाहता क्षणीच प्रेमात पडावं इतकं सुंदर गोलाकार पद्धतीचं हे क्रीडांगण तुम्ही पाहतायत. कोणीतरी मगाशी सांगितलं की या बाजूला धावा येत नाहीयेत या एंडला, परंतु पोशीर संघ मित्रांनो आता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आरबी शूटर्स या नावाने खेळतायत आणि सध्या तरी धावांचा वनवा या क्रीडांगणामध्ये पेटवला जातोय. 4 धावा मिळतील, 4ने धावत संख्या आपण पाहतोय वधारतीय. स्कोर मोजून 15 रन्स विदाउट लॉस. सध्या आपण पाहतोय अक्षरशः धोबी पछाड बॅटिंग पाहायला मिळतीये. शेवटचा अंतिम बॉल, स्टील 1 टू गो, राईट आर्म राऊंड विकेट, आउटसाइड ऑफ स्टंप. या ठिकाणी आपण पाहतोय ऑफस्टिक वरून हा चेंडू हलकासा बाहेर आला. अंपायर सिग्नल डॉट बॉल आणि षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी संपन्न झालेले. या एंडनी आय थिंक सो 3 ओव्हरचा खेळ आपल्याला पाहायला मिळेल आणि समोर वाकस गावाच्या एंडकडून तुम्हाला 2 षटकं पाहायला मिळतील. अत्यंत सुंदर स्पर्धा आपण पाहतोय. आजची ही दुसरी रजनी आहे. 8 ग्रामीण संघ याच विभागातील याच तालुक्याला बिलॉंग करणारे 8 संघ तुम्ही पाहणार आहात आणि या 8 संघातून कोणता संघ कोणत्या संघावरती भारी पडेल याचं उत्तर तुम्हाला आजच्या रात्रीमध्ये मिळणारच आहे. तत्पूर्वी पहिला सामना आपण एन्जॉय करतोय KTC लाईव्ह इव्हेंट यांच्या माध्यमातून. सर्व ऑनलाईन प्रेक्षकांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत आपण करू. षटक क्रमांक पहिले संपन्न झाले. धावा धावफलकावरती आहेत 15 धावा विजयासाठी 45 धावांचं टार्गेट होतं आणि ते काम या मॅच मध्ये सोपं केलंय आरबी शूटर्स 11 पोशीर संघाने. 24 बॉलचा खेळ शिल्लक आहे. विजयासाठी 30 धावांची गरज. 30 रन्स टू विन फ्रॉम 24 बॉल्स हे इक्वेशन सध्या आपण पाहणार आहोत या मॅच मध्ये. बॉलिंग ट्रॅकवरती युवराज आलेले आहेत. ज्या युवराजने धावा बनवल्या शेवटच्या मोमेंटला आपण पाहतो बार्ने संघाला गरज असताना धावांचा पल्ला 40 पार ज्याने केला तो युवराज आता बॉलिंग ट्रॅकवरती आहे. ओ लाईन खराब, अंपायर सिग्नल वाईट बॉल, आउटसाइड द लेग स्टंप आणि ते एक्स्ट्रा मिळेल. सध्या राजेंद्र भोईर सर आम्हाला सांगतायत अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त धावेने संघाचा धावफलक पुढे जाईल 16 या अंकावरती. सलामीची जोडी जीवन आणि दर्शन आहेत. ओ यावेळेस यॉर्कर लाईनचा बॉल अक्षरशः खोदून काढण्याचा प्रयत्न होता, वाईट यॉर्कर, परंतु एक सिंगल धाव घेण्यात आली आहे. स्वतः गोलंदाज चेंडूला गॅदर करतायत. भव्य आणि दिव्य स्वरूपात ही स्पर्धा आपण पाहतो. 10 टॉवर्स, दुग्ध शर्करा योग तुम्हाला पाहायला मिळेल. भगवमय वातावरण आहे आणि नेहमीच आपण म्हणतो संदीप की नसेल भगवा शिरावर तर बसेल परका उरावर आणि सध्या हीच भूमिका तमाम वाकसकरांच्या वतीनं पाहायला मिळते. फुलटॉस बॉल दिशा दिली आहे आणि आता बॉल चाललाय स्क्वेअर ऑफ द विकेट, बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि ते धावा मिळतील. बॅटिंग करत असताना पोशीर संघाला 4. यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. फलंदाज झाला बाद. धक्का क्रमांक पहिला लागेल आरबी शूटर्स पोशीर संघाला. पहिला धक्का
न्यू बॅटर सध्या मैदानावरती दाखल झाला रोहित. 45 धावांचं टार्गेट, 9.00च्या सरासरीने प्रति षटकामागे धावगती मेंटेन करावी लागणार आहे. परंतु सध्या आपण पाहतो काय सुरुवात करण्यात आली आहे. पॉवर प्लेमध्ये पॉवर पॅक बॅटिंग सध्या केली आहे पोशीर संघाने आणि आता अगदी आपण पाहतो पॉवर प्लेचं दुसरं षटक. खरं तर आमचे मंगेशजी वैकरे यांच्यावरती फार मोठी जिम्मेदारी आहे स्पर्धेची आणि अगदी आपण पाहतो गेली महिनाभर अफाट मेहनत असते. मग क्रीडांगण असू द्या, संपूर्ण संघाची मॅनेजमेंट असू द्या, ऑफिशियल टीम, या सगळ्या काही गोष्टीची जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती असते. जयहनुमान क्रिकेट संघ वाकस, मंगेश वैकरे अँड ऑल टीम सर्वांचं विशेष कौतुक केलं पाहिजे. खरं तर आम्हाला इकडे येण्याचं भाग्य जे मंगेश वैकरे यांच्यामुळेच लाभलेलं आहे. 2 वर्षे मी सलग वाकस या नगरीमध्ये आलेलो आहेत आणि या ठिकाणी आपण पाहतो दर्जेदार स्पर्धा या विभागामध्ये देखील आपण एन्जॉय करतोय. ओव्हर द विकेट आडव्या बॅटने मागे आपण पाहतोय अष्ट्यांच्या पाठीमागे अष्टीरक्षकाने चेंडू गादर केला. तोपर्यंत धाव मात्र मिळणार नाही आहे. चांगली व्हीवर रचना तुम्हाला पाहायला मिळते. पॉवर प्लेचे दुसरे षटक आहे. अष्टीरक्षक शॉट फाईन लेग, शॉट थर्ड मॅन, शॉट पॉईंट, शॉट गली पॉईंट, शॉट कव्हर पॉईंट, शॉट मिड ऑफ, शॉट मिड विकेटला एक खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये आणि 3 खेळाडू बरोबर प्रॉपर सर्कलच्या बाहेर बाउंड्री लाईनच्या लगत पेट्रोलिंग करतायत. एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑनला आणि मिड विकेटला पण पाहतो बॅकअप देत असताना चांगली व्हीवर रचना पाहायला मिळते. सध्या तरी बार्नी संघाची धावा रोखायचे प्रयत्न करावे लागणार आहेत. 32ची पराकाष्ठा तुम्हाला करावी लागणार आहे. म्हटलं जाताना यदि कड़ी मेहनत आपका हथियार है तो सफलता आपकी गुलाम बन जाएगी आणि तशी मेहनत तुम्हाला करावी लागणार आहे. सध्या आपण पाहतो षटक क्रमांक 2चा खेळ या ठिकाणी संपन्न झालेला आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 22 धावा धाव फलकावरती आहेत. आंबिवली टीम कॅप्टन सुनील आहिर आपण आयोजकांशी संपर्क साधा. 12 बॉलमध्ये 22 धावा बनलेले आहेत. 45चं टार्गेट या मॅचमध्ये. 18 बॉल आणि आता 23 धावांचं इक्वेशन शिल्लक आहे. सध्या बॉलिंग ट्रॅकवरती सुजल आलेले आहेत. सानिया 11 बार्ने संघाला जर हा सामना इथून या धावा डिफेंड करायचे असतील तर एखादा निर्णायक षटक या मॅचच्या दृष्टिकोनातून त्यांना टाकावं लागणार आहे. कमी धावांचं षटक हाताळलं तर कुठेतरी दबाव या ठिकाणी निर्माण करेल टीम पोशीरवरती बार्ने संघ. 18 बॉल 23ची गरज आहे. सामना अजूनही बॅलन्स आहे. समान संधी दोन्ही संघांकडे. एका बाजूला सानिया 11 बार्ने खेळतोय तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय आरबी शूटर्स पोशीर. पहिलाच बॉल स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, संपर्क नाहीये बॅट आणि बॉलचा. अचंबित करणारा चेंडू आहे. व्यवस्थित या ठिकाणी आपण पाहतोय संपर्क झाला नाहीये. बॅटला हलकासा स्पर्श झालाय परंतु या ठिकाणी थोडेसे नाराज असतील बॅटर. आपण पाहतोय स्ट्राईक एंडला धाव मिळणार नाहीये. डॉट पर्सेंटेज वाढवावे लागणार आहेत. 18 बॉल 23 धावांची गरज. मी ऑलरेडी सांगितलेलं वेळ गेलेली नाहीये. वेळ बदलायला वेळ लागणार नाहीये सध्या या मॅच मध्ये. हो आणखीन एक चांगला बॉल, रायझिंग अँड सरप्राइझिंग डिलिव्हरी. बॉल चाललाय सरळ यष्टीरक्षकाच्या हातामधून शॉट फाईन लेग कडे. तोपर्यंत आपण पाहतो आणखीन एक बॅक टू बॅक सलग दुसरा बॉल डॉट. जबरदस्त प्रयत्न आपण पाहतोय. अँड मोक्याच्या क्षणी गोलंदाज सुजलला निवडण्यात आलेले कारण त्याच्यामध्ये क्षमता आहे. म्हटलं जाताना प्रयत्न करून चुकला तरी चालेल परंतु प्रयत्न करणं सोडू नका कारण हिम्मत नाही तर किंमत नाही आणि विरोधक नाही तर तुमची प्रगती सुद्धा नाही. यावेळेस आपण पाहतोय 2 डॉट बॉलला इथे रिप्लाय दिलाय. बॉल चाललाय स्क्वेअर ऑफ द विकेट. लॉंग लेगच्या दिशेने एक टप्पा घेत सीमा पार आलेला दमदार चौकार.
चिर संघाचा आत्मविश्वास दुनावलेला आपल्याला पाहायला मिळेल. बैस्तामिक स्टोक अंदाज चुकलाय आणि त्या अनुमान घेता आला नाहीये क्षेत्ररक्षकाला. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आमदार चषकातील दमदार यूज इट बिग इट षटकार. तर क्षणात तुम्हाला रडवेल. सुरुवातीला 2 बॉल डॉट आल्यानंतर बार्ने संघाच्या प्रेक्षकांमध्ये थोडेसे उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं. परंतु आता 2 फटके आल्यानंतर पुन्हा एकदा संघ थोडासा बॅकफूट वरती आहे. यॉर्कर लाईनचा बॉल आणखीन एक डॉट बॉल. जिथे 18 बॉल 23 ची गरज होती. धाबा बनल्या गेलेत. एकंदरीत 32 धाबा. विजयासाठी 13 धावांची गरज आहे. उर्वरित 13 बॉल. बॉलर इन इक्वेशन 13 बॉलमध्ये 13 धावांची आवश्यकता. यावेळेस अडबा बाटने पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल आलाय. शेवटचा बॉल राहिला सुजलच्या नावावरती. जर कदाचित टुबलतमान हेच सांगतायत तो झेल टिपला असता तर 12 बॉलमध्ये 19 धावांची आवश्यकता असते. परंतु आता 12 बॉलमध्ये आवश्यकता आहे ती फक्त 13 धावांची. लगेच आपण सामना स्पीडअप करायचे कारण आपल्याला ऑलरेडी 8 संघांमधून जवळजवळ 7 मॅचेसचा शेड्यूल या ठिकाणी कंप्लीट करायचं आहे. कालच्या रात्रीमध्ये संघ क्वालिफाय झाला. खाड्याचा पाडा खरं तर आपण पाहतो त्या संघाचा अप्रतिम खेळ राहिला. काल मला असं वाटतं की एका गोलंदाजाने मेडन षटक देखील हाताळलं. आज या मॅचमध्ये देखील एका गोलंदाजाने मेडन षटक हाताळले. म्हणजे एकंदरीत 2 मेडन षटक आपल्याला स्पर्धेमध्ये पाहायला मिळालेले आहेत. 12 बॉल आणि विजयासाठी 13 धावांची गरज आहे. मग आता संदीप गायकवाड सर इकडे मेडन षटकची आवश्यकता आहे टीम बार्नेला या मॅचमध्ये. 12 बॉल 13 ची गरज आहे. षटक क्रमांक 4 मध्ये गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आलेले आहेत. बाकस गावच्या एंड कडून हे षटक तुम्हाला पाहायला मिळेल. विकी ज्याच्यावरती भरोसा दाखवलाय संघ नायकाने. चला हरीश कराळे मुख्य पंचांच्या भूमिकेत पंच म्हणून तुम्ही पाहतायत. आणि सध्या 12 बॉल 13 ची गरज आहे. जास्त वेळ कोणत्या संघाला देऊ नका कारण बळीच्या आत आपल्याला 7 मॅचेसचा शेड्यूल या ठिकाणी कंप्लीट करायचा आहे. बरोबर पंचांच्या डावीकडून गोलंदाज सज्ज आहे. फुल टॉस बॉल आणि फुल टॉस बॉल वरती इथे झेल टिपली आहे. फटका फसला. मिस्टामिक स्टोक लॉन्ग ऑनला. चिडिया छिप गई खेत में. फलंदाज होईल बाद. पोशिरी टीमला लागला ना हा दुसरा धक्का. फलंदाज बाद. आणि आता या मॅच मध्ये आपण पाहतो पुन्हा एकदा रंग भरायला सुरुवात केली आहे गोलंदाज विकीने. बारी बारी सबकी बारी पहिलं तुम्हारी अब हमारे सांगतायत विकी. हो आणखीन एक चांगला बॉल. डॉट बॉलची समाप्ती या ठिकाणी होतीये. 12 बॉल 13 ची आवश्यकता असताना आपण पाहतोय सुरुवातीला आपण पाहिलं तर अशीच गोलंदाजी या अगोदरच्या षटकामध्ये देखील सुजलची पाहायला मिळाली आणि तशीच गोलंदाजी आता विकी देखील करतायत. बॅक टू बॅक सलग 2 बॉल डॉट
पूर्णपणे या मॅच मध्ये पकड मजबूत करण्याचा प्रयत्न टीम बारने देखील करते. बॅटची कडा मागे चाललाय बॉल फलंदाजाला बाद कॉट बिहाइंड. आणखीन एक धक्का लागेल विकेटचं पतन. आरबी शूटर्स पोशीर संघाला लागलेला हा तिसरा धक्का. पाहायला मिळत नाही कारण जेणेकरून सामना बॅलन्स पाहायला मिळतोय. 12 बॉल 13 धावांची आवश्यकता असं वाटताना या मॅच मध्ये खरं तर प्रेक्षक देखील असे सांगतील की आरबी शूटर्स पोशीर संघाने विजयाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकलंय. परंतु सध्या बारणे संघ देखील या मॅच मध्ये हार मानायला तयार नाहीये. या दरम्यान या स्पर्धेचे मुख्य आयोजक आदरणीय रोशन दादा दळवी यांच्या ठिकाणी आगमन झाले. त्यांचेही मनपूर्वक हार्दिक स्वागत. जय हनुमान क्रिकेट संघ वाकस यांच्या वतीनं चालू असलेली स्पर्धा दमदार आमदार चषक आणि आमदार चषकातील थरार आजच्या रजनीमधील तुम्ही पाहतायत. एका बाजूला बारणे तर दुसऱ्या बाजूला संघ खेळतोय पोशीर. जर पहिला सामना इतका या ठिकाणी रोमहर्षक पाहायला मिळालाय मग येणारे सामने कसे असतील आजच्या रात्रीमधील हे देखील प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. सध्या आपण पाहतोय 12 बॉल 13 ची आवश्यकता असताना एक सिंगल घेतली आहे अखेर चौथ्या बॉल वरती. आणि आता विजयासाठी 8 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 12 धावांची गरज. ऑन साइडला वड स्ट्रोक खडे खडे स्ट्रोक आपण पाहतोय. स्टँड अँड डिलिव्हर्ड स्टँड अँड डिस्पॅच. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि पोशीर संघ सांगते की अजूनही शूटर्स आमच्याकडे बाकी आहेत. बॉल सीमा पार आमदार चषकातील दमदार षटकार. या मॅच मध्ये डोकं वर काढते अंपायर सिग्नल वाईड बॉल आउटसाइड द ऑफ चेंडू टाकण्यात आलाय. खराब बॉल आणि ते DRS या आपण तिसऱ्या पंचांची या ठिकाणी मदत घेणार आहोत. चेक करू KTC लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून. या दरम्यान प्रशांत जोशी आणि उदय शेठ बदे यांचे या ठिकाणी आगमन झाले. त्यांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत. या आपण KTC लाईव्ह इव्हेंट यांच्या माध्यमातून आपण चेक करू. संदीप गायकवाड सर या ठिकाणी जॉईंड आहेत. ऑफिशियल अपडेटर या ठिकाणी आम्हाला माहिती देतील आणि आमचे स्कोरर देखील या ठिकाणी माहिती देत आहेत. अंपायर सिग्नल वाईड बॉल. धाव मिळेल एक एक्स्ट्रा. 8 बॉल 12 ची आवश्यकता असताना आलेला षटकार आणि त्यानंतर आलेला वाईड बॉल पूर्णपणे पॅक बॅटिंग सध्या तरी आपण पाहतो रोहितची पाहायला मिळते. मॅच वरती पकड मजबूत करतायत पोशीर संघ. 5 धावांची आवश्यकता आहे. आणखीन एक डॉट बॉल इकडे. खरं तर मिस्टेक पाहायला मिळते. रक्षकाने चूक केली आहे. 22ची धाव मिळेल आणि या 22च्या धावेने संघाचा धावफलक पुढे जाईल. 45चं टार्गेट असताना 41 वरती आणि आता विजयासाठी अवघ्या 4 धावांची गरज आहे 6 बॉल मध्ये.
किंवा दुसऱ्या पहिल्या अशा षटकानंतर तुम्ही कोणी आतमध्ये अंपायरच्या परमिशन शिवाय आतमध्ये जाऊ शकत नाहीये. हे लक्षात घ्या, अत्यंत महत्त्वाची सूचना आहे. 6 बॉल आणि 4 धावांची आवश्यकता या मॅचमध्ये. 45 धावांचं टार्गेट यावेळेस. अगदी आपण पाहतो मिडलवरून चेंडू ट्रॅव्हल झाला लॉंग ऑन कडे, तोपर्यंत एक धाव कंप्लीट. सेकंडचा कॉल, फलंदाज बाद. काही गरज होती का हा प्रश्न निर्माण झालेला आहे, कारण विजयासाठी हव्यात 6 बॉलमध्ये 4, परंतु इकडे फलंदाज झाला रनआउटच्या स्वरूपात बाद. यशला परतावा लागेल माघारी. बॅक टू द पॅव्हिलियन. थँक्यू. 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 3 धावांची आवश्यकता या मॅचमध्ये. जबरदस्त क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. भव्य आणि दिव्य स्वरूपात डे नाईट क्रिकेटचा फॉर्मॅट. प्रकाश झोतातील ही स्पर्धा या ठिकाणी आपण पाहतोय. खरं तर संध्याकाळीच जवळजवळ 7 वाजता या स्पर्धेला सुरुवात होतीये आणि सध्या आपण पाहतोय पहिला सामना. थोडंसं आपण आज लेट आहोत. काल देखील उद्घाटन झाला कारणास्तव आपण पाहिलं तर ही स्पर्धा थोडीशी उशिरा चालू झाली आणि आज देखील एक संघ या ठिकाणी उशिरा दाखल झाल्या कारणास्तव ही स्पर्धा आज देखील थोडी लेट चालू झाल्या कारणास्तव या ठिकाणी आपल्याला सेकंड मॅच यानंतर पाहायला मिळेल. अच्छा, 8 संघांचा शेड्यूल यावेळेस. आणखीन एक डॉट बॉल. क्या बात आहे, जबरदस्त गोलंदाजी आहे. षटक क्रमांक आपण पाहतोय 5वं चालू आहे. 6 बॉलमध्ये 4 धावांची आवश्यकता असताना एक सिंगल मिळाली आहे आणि त्यानंतर टाकलेले 2 बॉल डॉट. गोलंदाज या ठिकाणी चांगलं कमबॅक करतायत. 3 बॉल चा खेळ शिल्लक आहे आणि 3 धावांची आवश्यकता आहे. 3 बॉल 3 धावांची आवश्यकता आहे. सामना जबरदस्त पाहायला मिळतोय. एका बाजूला सानिया इलेव्हन बार्नी तर दुसऱ्या बाजूला आरबी शूटर्स पोशीर. या 2 संघांमध्ये ही लढत तुम्ही पाहतायत आणि इकडे पाहता पाहता 2 धाबा कंप्लीट सुद्धा झालेले आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट, गुड कॉलिंग ऑल्सो. आणि या 2 धाबेने संघाचा धावफलक पुढे जाईल. स्कोर इज इक्वल. सध्या आपण पाहतोय 44 धावा आहेत आणि एका धावेची आवश्यकता राहील या मॅच मध्ये टीम पोशीर संघाला. दोन बॉल एका धावेची आवश्यकता. गोलंदाज सचेत निशांत. जर हा बॉल डॉट आला तर सामना शेवटच्या बॉल पर्यंत जाऊ शकतो. स्ट्रायकिंगला बॅटर सज्ज आहे. हो, यावेळी सॉफ्ट हँडने वळवल्या. विजयाची धाव या ठिकाणी एकवटली आहे आणि ते पोशीर संघ आरबी शूटर्स विजय झालेल्या विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. तर हार्ड लक टीम सानिया इलेव्हन बार्ने.